रणवीर राहुलभाई पाटील आडिवली कल्याण आता मुंबईचा काही मथुर माला आणि मथुर समाज पाला सोनू शेठ भोपतराव यांच्या वाढदिवसानिमित्तानं सोनू शेठ भोपतराव कर्जत तलाव यांचा सिकंदर पाला सुंदर अशी गाडी पाहिली सिकंदर आणि मथुरची गाडी विजय झालेल्या मित्रांनो चेहऱ्यावरचा आनंद पाहू शकता. आपल्या मथुरने गट पास केला आणि आता आपण मथुरकडे चालू आणि पहिले व्हिडिओ असं मथुरची कोण झाला मथुर कुठे गेला मथुर आता मित्रांनो पाहू शकता मथुर आणि सिकंदर सोनू भोपतराव यांचा सिकंदर आणि मथुर यांनी गट पास केलाय. मथुर विजयाचा गुलाल घेतला मथुरने म्हणजे गट पास झाला. आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. मथुर आणि सिकंदर जबरदस्त स्पीड लागला गाडीला आज आणि चांगली गाडी धावली आणि गट पास केला. गौरव दादा आणि शुभम दादा गट पास मस्त केला. पाय मथुरला कसा बघतोय ना मी बोललो ना जेव्हा कॅमेरा ऑन असतो ना तो बरोबर कॅमेराकडे बघत असतो. कॅमेऱ्यामध्ये बसत नाही एवढी पब्लिक आहे. मथुर आणि निर्वाद वर्ष सोडताय मथुरला आणि सिकंदर प्रत्येक टाक दिला मथुर वागा जबरदस्त आणि सिकंदर दादा प्रसन्न सिद्धी कैलास शेंद्रे यांचा मनाबाई आणि सायलेंट किलर सुंदर अशी गाडी पाहिली गट क्रमांक 12 मध्ये आणि गाडी सेमी साठी पात्र आपलं हार्दिक अभिनंदन आहे. वल्ला गट क्रमांक 13 वल्ला आणि सोनू शेठ भोपतरावांच्या वाढदिवसानिमित्तानं मगाशी नरेंद्र शेठ गोमार यांची सुंदर अशी गाडी पाहिली होती. लक्षासोबत पाला होता सम्राट पाला होता आणि आता देखील सुंदर अशी गाडी पाहिली सिकंदर सोबत मुंबईचा काहीच मथुर पाला प्रफुल्ल शेठ खांडगे यांच्याकडनं समावेशन करताना 500 माध्यमामध्ये हा आपला हार्दिक अभिनंदन आहे. वल्ला 13 मध्ये अमोल राठोड बाजू शार्दूल ग्रुप तरेगाव छत्रपती संभाजीनगर व लक्ष्मी भावना ग्रुप सेमीसाठी पात्र बघितलं ना कसा कॅमेराकडे बघतोय. शुभम दादा गौरव दादा आणि मथुर महाराष्ट्राची जान आन बान शान मथुर. मित्रांनो खूप भारी वाटतंय एवढ्या लांब येऊन आपल्या प्रेक्षकांचा आपलं मन ज्याच्यावरती आपलं प्रेम असतो असा नंदी मथुर 1001 यांनी गट पास केला आहे. गट पास करताना बोललो होतो की गट पास होईल व्हिडिओमध्येच आलेल्या नंदीमध्ये की गट पास होईल पण बघा ना आपले शब्द कधी पाठी जात नाही आणि जेव्हा बोलले मथुर आज काहीतरी कमाल करेल तेव्हा आपल्या मथुरने नक्कीच मालकाचं आणि प्रेक्षकांचा मान राखून आज त्यांनी गट पास झाला आहे आणि आज सेमी जरी पास झाला ना गुलालाचा मानकरी आला तरी खूप भारी वाटेल. मथुर अरे बापरे काय बोलो जितकं कमी आहे की आज मथुर कुठे कमी पडत नाही. चला आणि आपल्याला वैभव मामासुद्धा आला आहे आणि वैभव मामाची सुद्धा नक्कीच मुलाखत घेऊ मस्त. तर महाराज आले बकासूर तर नाही आला आहे पण एक चांगल्या शर्यती आज पाहायला भेटणार आणि बघूया कोण होतो 3 फेऱ्याचा प्रथम क्रमांकाचा मानकरी. आपली पहिली पायरी तर मथुर 1001ने पार केलेली आहे.